मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या आजच्या बोधपरक गोष्टीचं नाव आहे रिकाम्या डब्याची गंमत. एका गावामध्ये एक गुरुजी असतात आणि ते खूप शिस्तबद्ध असतात, कडक असतात. परंतु वर्गामध्ये काहीतरी असंच मुलं खोटं बोलत असतात, मारामाऱ्या करत असतात, वर्ग शांत बसत नसतो. पण ते इतके कडक असतात की ते वर्गात आल्यानंतर मात्र मुलं भीतीने घाबरून बसत असतात. मग गावामध्ये त्यांच्याबद्दल चर्चा सुरू होते की हे मास्तर जे आलेले आहेत ते खूपच कडक आहेत, शिस्तबद्ध आहे, फक्त अभ्यास एके अभ्यास, बाकी तर काही वर्गामध्ये सुरूच नाही. पण एक दिवस काय होतं की हे जे गुरुजी आहेत ते आपल्यासोबत येताना एक असा डबा घेऊन येतात. त्या आपल्या गोष्टीचं नावच आहे रिकाम्या डब्याची गोष्ट. एक असा डबा घेऊन येतात की त्या डब्याला छान असं रॅपर केलेलं असतं, सुंदर, खूपच छान दिसेल अशा पद्धतीचा तो डबा आपल्या हातात ते घेऊन येतात. आणि मुलं आपल्या गुरुजींना तो हातात डबा घेतलेला बघितल्यानंतर खूप खुश होतात. काहीतरी याच्यामध्ये आहे, काहीतरी वेगळं काहीतरी आहे. आणि म्हणून सर्व मुलं त्यांच्याकडे बघत असतात की काहीतरी गुरुजींनी वर्गात आणलेलं आहे. आणि सर ते गुरुजी जे आहेत ते येतात आणि टेबलावरती वस्तू ठेवतात. प्रत्येक मुलाच्या मनात कुतूहल असतं की ह्या डब्यात नक्की आहे काय. आणि गुरुजी सांगतात की हा डबा जो आहे मी तुमच्यासाठी आणलेला आहे. पण तुमच्यासाठी म्हणजे कोणाला? की जो विद्यार्थी अतिशय छान पद्धतीने आज वर्गामध्ये बसेल, जो मस्ती करणार नाही, भांडणं करणार नाही आणि जो मला रुचेल, आवडेल असा विद्यार्थी जो आहे तुम्ही आज निवडणार आहे. आणि त्याला हे आपला वर्ग संपल्यानंतर म्हणजेच आपल्याला संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेला मी हा जो डबा आहे हे बक्षीस मी देणार आहे. प्रत्येक मुलाला खूप आनंद होतो की हे आपल्यालाच मिळालं पाहिजे, हे आपल्यालाच मिळालं पाहिजे. कुतीलतेने त्या प्रत्येक वेळेला ते बघत असतात आणि तो दिवस इतका आनंदाने घालवतात की मुलं मस्ती करत नाही, एकमेकांशी कुठल्या पद्धतीचे वाद नाहीत, भांडणं नाहीत आणि एकमेकांना मदत करत असतात की त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांचं एकच असतं की मी आज छान वागणार आहे आणि गुरुजींच्या मनात माझी जागा वेगळी निर्माण करणार आहे की संध्याकाळी जाताना गुरुजींनी माझंच नाव घेतलं पाहिजे आणि मला ती वस्तू दिली पाहिजे. अशा रीतीने पूर्ण दिवस संपतो आणि संध्याकाळची वेळ होते. आता प्रत्येक मुलाला वाटतं माझं नाव आहे काय, माझं नाव आहे काय, माझं नाव आहे का. आणि ते गुरुजींच्या त्या शब्दाकडे लक्ष देत असतात की कधी माझं नाव घेतील आणि मी ते बक्षीस घेईल. त्याच्यातला जो एक विद्यार्थी निवडतात सर, जो खूप शांत असतो, तो नेहमीच शांत असतो, प्रामाणिक असतो, अशा मुलाचं ते नाव घेतात आणि तो डबा त्याच्या हातात देतात. आता हा जरी डबा आपल्याला मिळाला नाही पण नक्की या डब्यात आहे काय म्हणून इतर मुलं त्याच्या आजूबाजूला जमतात आणि म्हणतात उघड उघड, पटकन उघड, पटकन उघडतो. तो जो मुलगा आहे तो हळू शांतच असतो, प्रामाणिक असतो आणि नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो. तो मुलगा ते रॅपर ओपन करतो, तो डब्बा असतो, तो डब्याचं झाकण ओपन करतो, बघतो तर त्यामध्ये काहीच दिसत नाही. मग मुलं बघत राहतात की ह्या डब्यात तर काहीच नाही आहे. मग गुरुजींनी डब्या असा का म्हणजे डब्बा दिला, हा फक्त रिकामा डबा का दिला. आणि मग ते गुरुजींकडे बघतात पण विचारायची हिंमत कोणाच्यातच नसते. कारण त्यांच्या मनामध्ये त्या गुरुजींबद्दल, शिस्तप्रिय गुरुजी असल्यामुळे आणि कडक असतात त्यामुळे त्यांना बोलण्याची हिंमत होत नाही. पण ते गुरुजींकडे बघतात, डब्याकडे बघतात, गुरुजींकडे बघतात, डब्याकडे बघतात. आणि शेवटी मग गुरुजींच्या लक्षात येतं की हे विद्यार्थी जे आहेत यांना वाटत असेल या डब्यात काहीच नाही. मग ते आपल्या मुलांना बसवतात आणि सांगतात की हा जरी रिकामा डबा असला पण तरीसुद्धा आज मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवणार आहे. कारण तुम्ही मुलांनी आज खूप शांततेने दिलेला अभ्यास केला, प्रामाणिकपणाने वागले, एकमेकांशी भांडणं केली नाहीत, मदत केली. खूप छान वाटलं मला आजचा तुमचा वर्ग बघितल्यानंतर मला खूप आवडलं. आणि हा जरी रिकामा डबा असला तरीसुद्धा आजचा दिवस त्या डब्यामध्ये भरलेला आहे, आनंदाचा आहे. या वर्गाच्या आठवणी आजच्या त्यात जमा झालेल्या आहेत. बाळांनो, तुम्ही खूप हुशार आहात, छान आहात. तुम्ही असेच आनंदी राहिलात, एकमेकांना मदत केली तर तुमचं आयुष्यसुद्धा खूप सुंदर होईल. ह्या डब्याला वेगळा आकार जो आहे, वेगळं ते रॅपर जे केलेलं होतं, हे रॅपर तुम्हाला जसं अट्रॅक्ट करतं तसं ही बाहेरची
जी दुनिया आहे ती तुम्हाला आकर्षित दुनिया, तुम्हाला जी झगमगाट आहे तो तुम्हाला आकर्षित करतो, पण तुम्ही त्याकडे जाऊ नका. तो आतला रिकामा डबा दिसतो, पण त्या आतल्या रिकाम्याच्या डब्यामध्ये जे काही तुमचे आजचा प्रामाणिकपणा वगैरे जो भरलेला आहे त्याच्याने तो डबा भरलेला आहे, तो बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असेच प्रामाणिक राहा, एकमेकांना मदत करा, भांडणं करू नका. अभ्यास तर कराच, पण एकमेकांबद्दल आदरही करा. आज जी शांतता तुम्ही इथे वर्गात ठेवल्यामुळे तुमचं अभ्यासात चित्त होतं, तुम्ही प्रामाणिकपणाने अभ्यास केला, सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून करायच्या होत्या अशा भावनेने तुम्ही तिथे केल्या आणि बक्षिसाची अपेक्षा न करता हे जर केलं तर ते अजून सुंदर होईल. तुमचं आयुष्य खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम हे तुम्हीच करू शकता. जसा हा रिकामा डबा आहे आज मी सकाळी आणला आणि तुमचा आजचा आनंदाचा दिवस त्यामध्ये मी भरला आणि तो डबा तुम्हाला दिला. तसंच भगवंताने तुम्हाला सुंदर आयुष्य दिलेलं आहे. हे जे आयुष्य आहे रिकामा डब्यासारखं आहे, पण त्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी भरण्याचा प्रयत्न तुम्ही करा. म्हणजे तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल, तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळेल आणि तुम्ही ह्या रिकाम्या डब्याचं आयुष्य जे तुम्हाला रिकामेपण जे वाटतं ते रिकामे नसून चांगली दृष्टी, सकारात्मक दृष्टी ठेवा. एकमेकांनी समजून घ्या आणि आपल्या जीवनाला एक योग्य दिशा द्या. पुढे मुलांना कळलं की आपले गुरुजी जे म्हणतात ते बरोबर आहे आणि मग मुलांनी तो डबा ज्या विद्यार्थ्याला मिळालेला होता तो विद्यार्थी घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर मुलांनी आपल्या पालकांशी संवाद जेव्हा केला तेव्हा पालकांना सांगितलं की आज गुरुजींनी असा डबा आणला होता आणि आम्हाला आधी कळलंच नाही, पण संध्याकाळी त्या डब्यात काहीच नव्हतं. मग आम्हाला सरांनी सांगितलं, आमच्या गुरुजींनी सांगितलं की तुमचं आयुष्यसुद्धा असंच आहे आणि तुम्ही मात्र ह्या दुनियेला झगमगाट जिथे आहे त्याला न भूलता योग्य गोष्टी ज्या आहेत त्या करा. बक्षिसाची अपेक्षा न करता आपलं सतत अविरतपणे कार्य करत राहा. आयुष्याकडे चांगल्या दृष्टीने बघा, आयुष्य सुंदर करा. आणि मग गावात चर्चा झाली की हे गुरुजी फक्त कडकच नाहीत, म्हणजे मास्तर आपले नुसते शिस्तीचेच नाहीत, तर आयुष्याचे सुद्धा उत्तम धडे देतात. आणि त्या गुरुजींचा गावामध्ये सत्कार करण्यात आला. त्यांना एक सरपंचांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल फक्त अभ्यास एके अभ्यास असंच होतं, परंतु तुम्ही आमच्या मुलांना योग्य दिशेवर आणलं, आयुष्याचे उत्तम धडे दिले आणि त्यामुळे गाव तुमचं अभिनंदन करण्यासाठी, तुम्हाला खरंच पुरस्कृत करण्यासाठी विचार करत आहे आणि तुम्ही मात्र या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून हा पुरस्कार नक्की घ्यावा. तेव्हा पुरस्कार घेण्यासाठी गुरुजी गेले आणि गुरुजींनी पण सांगितलं की हा पुरस्कार माझ्या पदाचं जे काम आहे ते मला करणंच आहे, कारण मी ही पिढी घडवत असतो. माझ्या हाताखालून अनेक पिढ्या जात असतात आणि त्या पिढ्या घडवत असताना मलाही असं वाटतं की ही पिढी पुढे गेल्यानंतर माझं नाव घेतील की ह्या गुरुजींच्या या सल्ल्यामुळे एखादा विद्यार्थी खूप पुढे जाऊन चमकला, आयुष्याकडे छान पद्धतीने सर्वांनी पाहिलं, तर चांगली पिढी घडवण्याचा जो मान मला मिळणार आहे तो मला भगवंताकडे मिळणार आहे. त्यामुळे ह्या बक्षिसापेक्षा सुद्धा मोठं बक्षीस म्हणजे भगवंताची कृपादृष्टी माझ्यावर राहणार आहे. तर तुम्ही माझा आदर सत्कार केलात, मला इतकं इथे पुरस्कृत करण्यासाठी बोलवलं, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. परंतु हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी प्रामाणिकपणे अविरतपणे करेल. तेव्हाच माझी विद्यार्थीसुद्धा, जे माझे विद्यार्थी आहेत ते सुद्धा माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतील. आणि म्हणूनच म्हणतात की शिक्षक होणं इतकं सहज नसतं. शिक्षक होणं इतकं सहज नसतं, कारण शिक्षकाला स्वतःचं घर सांभाळता आपल्या हाताखाली येणाऱ्या अनेक पिढ्या, अनेक मुलं घडवायची असतात आणि ती घडवताना एक असा वेगळा ठसा उमटवायचा असतो, कारण हे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे, उद्याचं भविष्य आहे. माझी जर गोष्ट आवडली असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.